आज 2 प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। खरं तर मोहोळसाठी खूप चुरशीची निवडणूक झाल्याचे पाहायला मिळाले। अनेक आरोप प्रत्यारोप झाले। काय एकंदरीत परिस्थिती आहे आणि आज आपण पाठिंबा दिलेला आहे मशालीच्या उमेदवाराला। मोहोळमध्ये मी मागे पण तुम्हाला सांगितलं, मोहोळ नगरपालिकेची ही जी निवडणूक आहे ही विकासाच्या आणि विजनच्या मुद्द्यावर आम्ही लढलो, पण विरोधक मात्र ती 5,000 रुपये पर वोट, 4,000 रुपये पर वोट, 7,000 रुपये पर वोट अशा पद्धतीने एकेका मतदाराला जवळपास 14,14 हजार रुपये पैशाची लालच देऊन ते मतं मागतात। त्यामुळे ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे। राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, पवारसाहेबांच्या गटाचा हा जो पाठिंबा आहे, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे हे सगळे घटक पक्ष आहेत। म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना असेल, काँग्रेस आईचा पक्ष असेल आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाची आमचा महाविकास आघाडी आहे। आणि या वॉर्डामध्ये आम्ही वेगळं असं काही केलं नाही। ज्या गोष्टी आम्ही सुरुवातीला बसून ठरवायच्या होत्या त्या थोड्याशा उशिरा ठरल्या, परंतु देर आहे दुरुस्त आहे। आणि या वॉर्डामध्ये दीपक गायकवाड म्हणून जे आहेत मोहोळ शहरामध्ये उबाटा गटाचे नेते आहेत, अतिशय चांगले प्रामाणिक, गेली 40-42 वर्षापासून त्यांचं काम आहे। आणि त्यांचा मुलगा हा शिवरत्न गायकवाड हा या ठिकाणी उभा आहे। तो तरुण आहे, पुन्हा शेतकरी आहे, सुशिक्षित आहे आणि त्यांचा मतदाराशी कनेक्ट आहे। म्हणजे सोशल आणि पॉलिटिकल असा त्यांचा मतदाराशी कनेक्ट असल्यामुळे उमेदवाराकडे बघून दीपक मेंबर जे त्यांचे वडील आहेत त्यांच्याकडे बघून आणि आम्हाला काही गोष्टी भविष्याचा विचार करून येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तर त्यावेळेला जी महाविकास आघाडी सुरुवातीच्या काळामध्ये होऊ शकली नाही, ती निदान या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून व्हावी अशा भूमिकेतून आणि अशा भावनेतून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाचा उबाटा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला।